नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे बीएडयूच्या वतीने या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र LLB CET म्हणजे महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा जी आहे, जी 3 इयर्स लॉ प्रोग्राम किंवा 5 इयर्स लॉ प्रोग्रामला प्रवेश मिळवण्यासाठी जी परीक्षा आपल्याला द्यावी लागते, या लॉ सीईटीच्या एक्झाम बद्दल आपण आज चर्चा करतोय मित्रांनो. तर सर्वात प्रथम आपण ह्या परीक्षेची पद्धत काय, म्हणजे पेपर पॅटर्न कसा असतो, टॉप कॉलेजेस कोणकोणते आहेत महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्र सीईटी असल्यामुळे महाराष्ट्रामधले टॉप कॉलेजेस कोणते आहेत आणि ह्या परीक्षेसाठी किती स्पर्धा असते जनरली, आणि ह्या परीक्षेची जर मला तयारी करायची असेल ॲज अ विद्यार्थी म्हणून, ॲस्पिरंट म्हणून, तर मी क्लासेस लावायला हवेत की नको, अशा सगळ्या प्रश्नांवरती आज आपण चर्चा करतोय मित्रांनो. तर प्रथम आपण बघतोय पेपर पॅटर्न. 3 इयर्स लॉ सीईटी साठीचा पेपर पॅटर्न 2024 पेपर पॅटर्न कसा आहे बघा. याच्यामध्ये 4 विषय असतात: इंग्लिश, जीके अँड करंट अफेअर्स, लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंग, लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. इंग्लिश ती 50 मार्कांसाठी आहे. इंग्लिश हा विषय 50 मार्कांसाठी आहे. जीके जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स 40 मार्क, लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंग 30 मार्क, लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग 30 मार्क. एकूण 150 मार्कांचा पेपर असणार आहे, आणि म्हणजे 150 प्रश्न, 150 मार्क, आणि परीक्षेचा अवधी असणार आहे 2 तासांचा, 120 मिनिटं, 2 तास. त्याचप्रमाणे 5 इयर्स लॉ प्रोग्रामसाठी 5 विषय आहेत. त्याच्यामध्ये एक विषय ॲडिशनल आहे. इंग्लिश 30 मार्क, जीके अँड करंट अफेअर्स 30 मार्क, लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंग 40 मार्क्स, लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग 40 मार्क्स, आणि मॅथ म्हणजे बेसिक मॅथ जे आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ज्याचं एक दुसरं नाव आहे, वेगळं नाव आहे, मॅथ किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 10 मार्कांसाठी आहे केवळ. पुन्हा इथे सुद्धा एकूण 150 मार्कांचा पेपर असणार आहे, आणि प्रश्न सुद्धा 150 आहेत, आणि अवधी पुन्हा 2 तासांचाच आहे दोन्हीकडे. सगळ्यात आनंदाची गोष्ट काय होते, नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे काय, सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो बिनधोक, म्हणजे टेन्शन नाही. उत्तर बरोबर आलं तर मार्क मिळतील, चुकलं तरी मार्क कट होणार नाही, म्हणजे रिस्क नाहीये कुठल्याही प्रकारच्या आपल्याला त्याच्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जर का मला लॉ करायचं असेल तर मी चांगल्याच कॉलेजमधून केलं पाहिजे, कारण चांगल्या कॉलेजमधून लॉ केल्यामुळे मला ट्रेनिंग चांगलं मिळणार आहे, मला प्लेसमेंट चांगलं मिळणार आहे, मला चांगल्या विद्यार्थ्यांची संगत त्या ठिकाणी मिळणार आहे, अनेक गोष्टी आहेत. तर टॉप कॉलेजेसमधून जर मला लॉ करायचं असेल तर त्यासाठी मला काय करायला लागेल, तर मला सीईटीची तयारी कशी करावी लागेल, हा पहिला मुद्दा आहे. राईट. तर सीईटीची तयारी कशी करावी हे आपण नंतर बघूया, पण प्रथम टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवायचं म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये मिळवायचे, हे टॉप कॉलेज कुठले आहेत महाराष्ट्रामधले, त्याची थोडीशी चर्चा करतोय आपण. सगळ्यात उत्तम महाराष्ट्रामध्ये, नवीन संपूर्ण भारतामध्ये सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, की GLC गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई चर्चगेट या ठिकाणी असलेलं हे जे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे, इथे प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक मुलाचं, प्रत्येक विद्यार्थ्याचं, लॉ ॲज अ करिअर ऑप्शन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की मला GLC मध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे. टॉप मोस्ट लॉ कॉलेज आहे मुंबईचं, महाराष्ट्रातलं. त्यानंतर 2 नंबरला कॉलेज येतं ILS है ना, इन्स्टिट्यूट ऑफ लॉ स्टडीज, म्हणजे पुणे. ILS हा पुणे येथील कॉलेज आहे. हे 2 नंबरचं कॉलेज आहे. अतिशय उत्तम ट्रेनिंग याही ठिकाणी दिलं जातं. त्याच्यानंतर रिझवी कॉलेज आहे, बाळासाहेब आपटे कॉलेज, खूप सारे नामवंत कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. पण टॉप कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मला काय करायला लागेल, तर मला सीईटीमध्ये चांगले मार्क्स आणावे लागतील. आता चांगले मार्क्स आणायचे असतील आणि मुळात ह्या सगळ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवत असताना एक गोष्ट अजून आपल्याला लक्षात घ्यायची आहे. साधारणपणे अंदाजे 3 इयर्स लॉ सीईटीसाठी 15,000 विद्यार्थी, 15,000 जागा आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, आणि एकूण 45 ते 50,000 विद्यार्थी ही परीक्षा देतात मित्रांनो. इंग्लिश माध्यम आणि मराठी माध्यम दोन्ही मिळून साधारणपणे 45 ते 50,000 विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. म्हणजे ही आपण काठोकाठ स्पर्धा आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता या स्पर्धेतून पार उतरण्यासाठी किंवा ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये धावत असताना आपल्याला पुन्हा टॉप कॉलेज मिळवण्यासाठी क्लासेस लावावेत की न लावावेत, अनेक विद्यार्थी आम्हाला
मेलवरती प्रश्न विचारत असतात की सर आम्ही क्लास लावू का नको लावू, घरी अभ्यास करू का, काय करू. तर मी तुम्हाला सांगेन मित्रांनो, काही विद्यार्थी असे असतात बघा, इथं आता प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी मेंटॅलिटी आहे. काही विद्यार्थी असे असतात ते म्हणतात आम्हाला सगळे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, आम्हाला सगळं माहिती आहे, त्यामुळे आम्हाला काही क्लासची गरज नाही. तर अशा विद्यार्थी मित्रांच्यासाठी आपल्याकडे अशी सुविधा आहे मित्रांनो की तुम्ही मॉक टेस्ट किंवा टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आपल्या घेऊ शकता, ज्याच्या आधारे म्हणजे तुमचं ऑलरेडी कन्सेप्ट क्लिअर आहे. आता ह्या मॉक टेस्ट आणि ह्या टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सोडल्यानंतर तुमचा इतका छान सराव होणार आहे की तुम्हाला प्रत्यक्ष महाराष्ट्र सीईटीच्या एक्झाम मध्ये अतिशय सुंदर असा स्कोर मिळू शकतो. हा एक भाग झाला. दुसरा एक असा वर्ग विद्यार्थ्यांचा की जे म्हणतात की सर नाही मला थोडंसं केव्हा तरी गेल्या वर्षी मी परीक्षा दिलेली होती किंवा अगोदर केव्हा तरी दिली होती 2-3 वर्षापूर्वी, खास काही मार्क आले नाही, पण आता मला पुन्हा इच्छा आहे की मला परत ही एक्झाम द्यायची आहे आणि माझ्या बॅकग्राऊंडला फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये माझी परिस्थिती आता अनुकूल झालेली आहे आणि आता मला पुन्हा एकदा परीक्षा देण्याची इच्छा आहे, तर मी काय करू. अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे पण सुविधा अशी आहे की तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स घेऊ शकता मित्रांनो. व्हिडिओ लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ई नोट्स मिळू शकतात आणि पुन्हा टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आणि मॉक टेस्ट या सगळ्याचा संग्रह तुमच्यासाठी उपलब्ध आहे, हे तुम्ही घेऊ शकता. आणि जे विद्यार्थी म्हणतील की नाही सर आम्ही प्रथमच आता या वर्षी लॉला म्हणजे लॉ करण्याची इच्छा आहे, नुकतंच आमचं ग्रॅज्युएशन झालं आणि आता आम्हाला लॉ करायचं, आम्हाला काहीच माहिती नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी 2 प्रकारच्या सुविधा आहेत आपल्याकडे. एक आहे की तुम्ही लाईव्ह कोचिंग घेऊ शकता. लाईव्ह कोचिंग ऑनलाईन म्हणजे महाराष्ट्रात कुठेही राहत असाल तरी ऑनलाईन बॅचेस आपल्या तुम्ही जॉईन करू शकता. इथे तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, त्या लेक्चर्स मध्ये तुमच्या शंका समाधान होईल आणि प्रत्येक लेक्चरचं रेकॉर्डिंग्स तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक लेक्चरचं रेकॉर्डिंग्स तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ई नोट्स मिळतील, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज मिळतील, मॉक टेस्ट मिळतील, करंट अफेअर्स मिळतील आणि संपूर्ण मार्गदर्शन शेवटपर्यंत म्हणजे कॉलेजला प्रवेश मिळेपर्यंत तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाईल की सीईटीचा फॉर्म कसा भरावा, म्हणजे एकदा रिझल्ट आल्यानंतर कॅपराऊंडचा फॉर्म कसा भरायचा आपल्याला कॉलेजेसचा, आणि ह्या पदोपरी तुम्हाला मार्गदर्शन पर युट्यूबवर व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळते आणि गाईडन्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे महाराष्ट्र मुंबईमध्ये 3 ब्रांचेस आहेत ऑफलाईन, ज्यांना प्रत्यक्ष येऊन वैयक्तिकरित्या बसून लेक्चर्स ऐकायची इच्छा आहे. अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आमच्याकडे डोंबिवली, घाटकोपर आणि दादर या ठिकाणी मुंबईमध्ये 3 शाखा आहेत, 3 ब्रांचेस आहेत. कुठल्याही शाखेवर तुम्ही व्हिजिट करू शकता, आपले क्लासरूम पाहू शकता, आपल्या फॅकल्टीजना भेटू शकता, आपल्या काउन्सिलर्सना भेटू शकता. ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील आणि तुमची रिक्वायरमेंट बघून तुम्हाला सांगतील की तुम्ही हे घ्या. आणि मित्रांनो तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता, टॉप कॉलेजेसमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.